हे बघा टी शर्ट कोणला पाहिजे लगेच कमेंट करून सांगायचं, त्याला पार्सल वाटेल घरी. हे बॅटर दाखल झाले स्ट्रायकिंग वरती पाहिलं गेलं तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विकेट बॉलपर्यंत पोहोचतोय विजयी आणि विजयी झालेला आहे मॅकमॉन्स्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन मॅकमॉन्स्टर, कन्नन मोनी, कॉंग्रॅच्युलेशन अखिल भाई शेख. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगला आपण चाललो आहे KPLच्या ग्राउंडवर, कारण की आपल्या कामन गावाची प्रीमियर लीग आहे, म्हणजेच KPL, म्हणजेच नागले ते चिंचोटी परिसरातले सगळे प्लेयर KPL खेळणार आहेत. तर आता आपण चाललो आहे, आजचा तिसरा दिवस आहे. आपल्याला टाईम नाही भेटला, कारण की कॉलेजवरून यायचा, परत झोपाचा विपाचा लई थकान होते. आता आपण चाललो, आजचा तिसरा दिवस आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत कायम म्हणजे शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा, फुल मजा येणार आहे ना. आजचा ब्लॉग जरी नाही बघितला, मजा नाही आली तर नाराज होऊ नका, कारण की रविवारी फुल मजा आहे, फुल म्हणजे फुल एक नंबर मजा येणार आहे रविवारी. पण आता आपण जाऊया, आपण आता चाललो सायकलीवरून. हे बघा सायकलीने चाललो आपण, रोशनची सायकल, त्याच्या घरी आलो आपण, त्याची सायकल घ्यायला. तनू आणि गोलू तर काय गेलं. तर आता आपण जाऊ तिकडे, जाऊन त्यांना भेटू, मस्त यायला मस्त मजा करू. चला मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे KPLच्या ग्राउंडवर. हे बघा KPLचा ग्राउंड फुल राडा असते इथं. हे बघा आता दाखवतो तुम्हाला, मी पुढे गेलो, आता पुढे गेलो दाखवतो. ही सायकल आता इथं ठेवतो, पुढे गेलो दाखवतो. चला मित्रांनो, जवळून व्ह्यू बघा या. परंतु एका साईडला स्ट्राईक रोटेट होते, हे खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आहे. इनिंगला बिल्ड करताय सतीश 3 बॉलमध्ये 6 आणि यश कुडूसकर 6 बॉलमध्ये 10. यशचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने विकेट गेल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचं आपला कॉमेंट्री बॉक्स मास्टरमाइंड क्रिकेट बघायचं किती मोठा आहे तो. गोलंदाज सज्जन निवृत्ती पवार, या बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्रॉस बॅटचा वापर केला होता तिकडे, मी बघितला त्या साईडला चांगली तिकडं फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाब्यावर सतीश लाल टी शर्ट आले ना, लागेल तर तनू आहे. संघाची आता आपण जाऊया तिकडे, नंतर तुम्हाला दाखवू. प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट. दोन्ही टीमचे आपण बघितले ऑनर या ठिकाणी येताना दिसतात. ग्राउंडमध्ये कन्नन मोनी येताना आपल्याला दिसले. त्यानंतर दुसरे आपण बघतोय प्रवीण गुप्ता सुद्धा आलेले आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल या ठिकाणाहून, तुम्हाला एक आणखीन स्ट्रॅटेजी बनावी लागेल. आत्तापर्यंत जर बघितलं तर प्रमोद, या मॅचवर पकड मजबूत आहे, वर्चस्व आहे या मॅचवर. हे मॅकमॉन्स्टर टीमचं मात्र एक चांगली स्ट्रॅटेजी बनवावी लागेल की बॉलर ट्रॅकवर अरमान येतोय कंटिन्यू बॉलिंगसाठी. यावेळेस बघितलं थोडंसं पहिल्या पद्धतीने हा बॉल खेळला होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अरमान शेख ऑन साईडला खूप चांगला फटका आहे, फ्लिक ऑफ द रेस, सुपर फटका खेळला होता, शॉट क्लास टायमिंग. प्रेम जाधवच्या मारण्यासाठी उत्सुक होती, ही येणारी वेळ दर्शवेल. या वेळेला मात्र मोठा फटका मारण्यासाठी उत्सुक होती, सरळ बॉलला फेकून दिले प्रवेश द्वाराच्या अगदी पाठीमागे षटकारासाठी. मित्रांनो परत 6 मारला मित्रांनो. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल होता, ह्या वेळेला आपण पाहिला तर सतीश जाबडची अपील फार स्ट्रॉंग होती, लाऊड अपील होती, परंतु पंचांनी अमोल. हे बॅटर दाखल झाले स्ट्रायकिंग वरती. पाहिलं गेलं तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विकेट बॉलपर्यंत पोहोचतो. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, काय अपील होतं. EST मोबाईलमध्ये SK स्पोर्ट्स. यावेळेला पाचची एज होती अमान शेखच्या, अगदी 2 हातांच्या मधोमध बॉल यावेळेला निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझनला 1 रन ऍड होईल. मिळाले षटक क्रमांक 2 ला सुरुवात. प्रेम यादव पहिला बॉल, फटका फसला गेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. एक उत्तम यादव या बॉलरला पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक सिंगल स्ट्राईक वरती जतीन. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, अगदी खूप चांगला चेंडू, तेवढा चांगला ड्राईव्ह बॉल ज्यावेळेला त्यांच्या अगदी बॅटच्या स्विंगच्या अगदी समोरून गेले, इथे अपील केले. चांगला बॉल त्यावेळेला एंटरप्राइजेस. तुषार, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्रेम जाधवने प्राप्त केली होती. विकास फायद्यासाठी पहिल्याच बॉल.
वेलकम बॅक. 4 षटकां निलेश रायचा हा बॉल पहिलाच बॉल पाहिला पंचांनी ऑब्झर्व आहे. बाबाला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. टॉस बॉल होता या वेळेला. इथे पुन्हा एकदा बीट हा वेळेला आता आपल्याला हसन भेटलेला इथं. यांचीच टीम आहे ती मॅक मॉन्स्टर ना. आता ह्यो काय माहिती काय करते इथं. हे बघा टी शर्ट कोणाला पाहिजे लगेच कमेंट करून सांगायचं त्याला पार्सल वाटेल घरी. यांचीच टीम आहे मॅक मॉन्स्टर. आता त्यांची बॅटिंग आहे मॅक मॉन्स्टरची SK सोबत आहे. 56 धावा करायचे आहेत मॅक मॉन्स्टरला जिंकासाठी. तर काय वाटतंय जिंकल का सन? जिंकल ना? वन साईड का? वन साईड मार्केट जाम. खूप चांगला बॉल होता या वेळेला. लागतोय पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. लेग बाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते. 40 वर जाऊन पोहोचतो. स्कोर 17ची आवश्यकता असेल. सतीश होता विकेटने. स्टेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मागे हो. एफर्ट चांगला होता आणि फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी मिळेल. चांगली मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणारा संघाला. जिंकण्याच्या मार्गावर आहे मॅक मॉन्स्टर टीम. 1 रनची आवश्यकता. सरळ बॅटने सेट डाऊन दी ग्राउंड आणि हा येतोय विजयी फटका. अशा प्रकारे चौकार येतोय विजयी आणि विजयी झालेला आहे मॅक मॉन्स्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन मॅक मॉन्स्टर. कन्नन मोनी. कॉंग्रॅच्युलेशन अखिल भाई शेख. कॉंग्रॅच्युलेशन मुस्तफा भाई शेख and all team मॅक मॉन्स्टर. हडलक वैभव वाके. हडलक प्रकाश देवलीकर and all team SK स्पोर्ट्स. तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहेत ना. जसा हसन बोललेला ना वन साईड मॅच जिंकू तसंच ते मॅच जिंकलेले आहेत. ते 4 ओव्हरच्या मॅच जिंकले ते मॅक मॉन्स्टर टीम त्यांची. ते जिंकले म्हणजे 4 ओव्हरच्या फुल क्रेज केला ताई. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच आहे मॅक मॉन्स्टर टीम कशी पळत गेली ग्राउंडवर ना. आता डायरेक्ट संडेलाच तुम्हाला दाखवतो म्हणजे रविवारी म्हणजे टोटल ना 4 दिवसांचं म्हणजे आज फ्रायडे उद्या सॅटर्डे. आज ते 6 टीमा झाल्या ना. उद्याच्या 2 टीमा निघतील ना. मग सुपर 8 त्या मॅची असणार आहेत. फुल मजा येणार आहे. रविवारी आपण अख्खा दिवस तिकडे असणार आहेत. कमीत कमी 25 ते 30 मिनिटाचा ब्लॉग बनवेल मी तुम्हाला. फुल मजा देणार आहे बघा तुम्ही. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.